तुमचाही शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटाबाबत काही वाद असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. या व्हिडिओमुळे तुमचे लाखो रुपये वाचणार आहे. भावाभावांमधील जमिनीचे वाद किंवा शेजारच्या शेतकऱ्यांसोबत होणारे बांधाचे वाद यामुळे आयुष्यभराची कमाई कोर्ट कचेरीत वाया घालण्याअगोदर हा व्हिडिओ नक्की पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटाबाबत काही वाद कोर्टाची पायरीही न चढता व अगदी नाममात्र शुल्क 2,000 रुपये भरून शांततेत कसे मिटवता येतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण शासनाच्या सलोखा योजनेबद्दल बोलणार आहोत. काय आहे सलोखा योजना? अनेक गावांमध्ये एका शेतकऱ्याच्या नावावर असलेली जमीन दुसऱ्याच्या ताब्यात असते आणि दुसऱ्याची जमीन पहिल्याच्या ताब्यात असते. ताबा असूनही नाव नसल्याने बँकेचे कर्ज, शासकीय योजनांचा लाभ किंवा जमिनीची विक्री करताना मोठे अडथळे निर्माण होतात. हे अडथळे दूर करून समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी शासनाने सलोखा ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 1,000 रुपये नोंदणी शुल्क आणि 1,000 रुपये मुद्रांक शुल्कच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेत जमिनीची अदलाबदली करण्याची संधी देण्यात आली आहे. जमिनीची साध्या पद्धतीने अदलाबदल किंवा खरेदी विक्री करायची झाल्यास बाजार मूल्यानुसार लाखो रुपये मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागते. मात्र सलोखा या योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क फक्त 1,000 रुपये तर नोंदणी शुल्क फक्त 1,000 रुपये. अशा प्रकारे 2,000 रुपयात ही प्रक्रिया आता पूर्ण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची देखील मोठी आर्थिक बचत होणार आहे. संबंधित योजनेसाठी अटी व काय निकष आहे ते आता आपण बघूया. सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. पहिल्या शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आणि दुसऱ्याची जमीन पहिल्याच्या ताब्यात किमान 12 वर्षापासून असणे अनिवार्य आहे. ही योजना फक्त शेत जमिनीसाठी लागू आहे. अकृषिक प्लॉट किंवा घरांसाठी ही सवलत मिळणार नाही. दोन्ही पक्षकारांची म्हणजे शेतकऱ्यांची जमीन अदलाबदल करण्यासाठी लेखी संमती असणे आवश्यक असणार आहे. म्हणजेच दोन्ही शेतकऱ्यांची जमीन अदलाबदली करायची ठरल्यास दोघांचीही लेखी संमती यासाठी आवश्यक असणार आहे. या योजनेत जमिनीची अदलाबदल करताना तुकडेबंदी कायद्यातील अटी लागू होणार नाहीत. हा मोठा एक दिलासा देण्यात आलेला आहे. शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील वाद मिटवण्यासाठी असलेल्या सलोखा योजनेला आता 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आपापसातील वाद मिटवण्यासाठी आणि समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी शासनाने ही योजना लागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा महसूल देखील आता वाचणार आहे. तुम्हाला तुमच्या जमिनीबद्दल काही विशिष्ट समस्या असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्यावर उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.